संयुक्त मत्स्य व्यवस्थापन म्हणजेच मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांचा जो हा उपक्रम आहे जॉईंट फिशरीज मॅनेजमेंटचा, त्या अंतर्गत जर समुद्राची स्वच्छता आपल्याला राखायची असेल, जर क्लीन सीज हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कचरा व्यवस्थापन म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट। तर आपण नेहमी ऐकत आलेलो आहे RRR म्हणजे रिड्यूज, रियूज आणि रिसायकल। तर तुम्ही बघू शकता आपण वेसावच्या समुद्रकिनारी आहोत, तर मंडळी ही जी मंडळी आहेत आपल्या मागे, तर जो कचरा किंवा प्लॅस्टिक किंवा जी घाण आहे, वेस्ट आहे, ती जी समुद्रकिनारी येते किंवा जी टाकली जाते, तर ती स्वच्छ करण्याचं काम ही लोक सफाई कर्मचारी हे करत असतात। पण ह्यांच्यासोबत आपल्या प्रत्येक कोळी बांधवाचे, मच्छीमारांचे हे अर्ध्य कर्तव्य आहे की समुद्राची जर स्वच्छता राखायची असेल तर फक्त ह्यांच्या मार्फतच नाही, तर जो समुद्र आपला पोशिंदा आहे, आपल्याला वर्षभर जो मावरं म्हणजे मच्छी हे खनिज देतो, त्याचं संरक्षण करणं हे आपलं देखील आद्य कर्तव्य आहे। म्हणून ह्या सर्वांना, महाराष्ट्र शासनाला आपल्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून कोणताही कचरा आणि प्लॅस्टिक हे समुद्री किनारी येऊच नये, आणि जरी तो टाकला तरी तो स्वच्छ करण्याचा तो जो जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे कर्तव्य आहे, ते प्रत्येक मच्छीमाराचं आहे, प्रत्येक कोळी बांधवाचं आहे। आपण प्लॅस्टिक किंवा अन्य प्रदूषण करणारे घटक जे आहेत सागर किनाऱ्यावर किंवा समुद्रामध्ये होऊ नये याकरता सुद्धा स्वेच्छेने त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा करतो आहोत। आणि त्यासोबतच मासेमारी करत असताना पर्यावरणाला पूरक अशा कोणत्या गोष्टी करू शकतो? आपला समुद्र किनारा स्वच्छ सुंदर ठेवूया।